नमस्कार. विचार शृंखला. आमुचा देव विठ्ठल. विठ्ठल हे निर्गुण चैतन्याचं सगुण रूप आहे. या रूपाचं मनाला अक्षरशः वेड लागतं. हे रूप मनाला स्वर्गीय आनंद देतं. विठ्ठल या 3 अक्षरात अमृताची गोडी आहे. किंबहुना या 3 अक्षरात, या नामात अमृतापेक्षा जास्त गोडी आहे. जिव्हे गोड 3 अक्षरांचा मंत्र अमृत तयास फिके असे. महाराष्ट्राचं परमप्रिय लाडकं दैवत म्हणजे पंढरीचा विठ्ठल अर्थात पांडुरंग. हा विठ्ठल म्हणजेच पांडुरंग हे परब्रह्म विटेवर उभं राहिलं म्हणून तो झाला विठ्ठल. या विठ्ठलाचं दुसरं नाव आहे पांडुरंग. पांडुर रंग ज्याचा तो पांडुरंग. मनात येतं या पांडुरंगाची म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाची कांती काळी कशी. संत असं म्हणतात की विष्णू ही प्रेमाची देवता. विष्णूचं रूप म्हणजे विठ्ठल. विठ्ठल ही प्रेमाची देवता. प्रेमाची कृष्ण छटा आणि ज्ञानाची शुक्ल म्हणजे पांढरी छटा. प्रेम आणि ज्ञान एकवटल्यामुळे तयार झाला तो आमचा पांडुरंग. पंढरीचा हा पांडुरंग म्हणजे आमचा विठुराया 28 युगांहून अधिक काळ पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर त्याच्या भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे. हा करुणघन विठ्ठल भाविकांच्या भावाला भुलतो, त्यांना उराउरी भेटतो. वारकऱ्यांचा हा विठ्ठल म्हणजे साक्षात अद्वैताचं प्रतीक आहे. विठ्ठल हे समन्वयाचं दैवत आहे. तो समचरण आहे. विठ्ठल हे सात्विक दैवत आहे. ती प्रेमाची मूस आहे. सगळ्या संतांनी विठ्ठलाचं गुणगान अतीव प्रेमाने गायलं आहे. आपल्या विठुरायाचं रूप गोजिरं साजिरं आहे. अशा या मूर्तीच्या रूपाचं वेड भक्त भाविकांना लागलं नाही तरच नवल. ही विठुरायाची मूर्ती स्वयंभू आहे. ती ज्ञानाची, सौंदर्याची, प्रेमाची मूस आहे. कटीवर हात, गळ्यात तुळशीमाळा, कटीला महावस्त्र, मेखला, कानी मकर कुंडल. या विठुरायाचं श्रीमुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरणी आहे. मस्तकी गंध, डोक्यावर कंगोरेदार टोपी. या टोपीचा आकार शिवलिंगासारखा आहे. समर्थ रामदास स्वामी विठुरायाचं वर्णन करताना असं म्हणतात, विठूने शिरी वाहिला देवराणा. आमचा हा लाडका विठू सावळा आहे. आमचा कृष्णही सावळा आहे. प्रभू रामचंद्रही सावळे आहेत. हा सावळा श्यामल वर्ण अध्यात्मात एक निराळीच उंची गाठतो. या सावळ्या रंगामुळेच भक्ताचं सावळ्या विठुरायाशी अत्यंत जवळचं नातं जुळून येतं. तू माझा, मी तुझा असं हे अद्वैताचं नातं मनाला निसंग करतं आणि मग मितूपणाची झाली बोळवणं याची प्रचिती येते. वि म्हणजे विश्वाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव. ठ म्हणजे विश्वाचं प्रेमाने पोषण करणारा विष्णू. आणि ल म्हणजे विश्वाचा लय करणारा रुद्र शंकर. म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, महेश हे 3ही देव आमच्या विठुरायात एकरूप झालेले आहेत. विठोबा हे विठ्ठलाचं लाडकं नाव. विद म्हणजे जाणणं, ज्ञान. ठोबा म्हणजे मूर्ती. विठ्ठल म्हणजे साक्षात ज्ञानाची, प्रेमाची मूर्ती.